नमस्कार मित्रांनो, कसं चाललंय? एकदम मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. तर आज आपण बोलणार आहे 4,300 करोड रुपये खर्च करून ज्याची सुरुवात 2015 मध्ये रिसर्च आणि स्टोरी रायटिंगने झाली. त्याच्या कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूडमधनं रणवीर कपूर, सनी देओल, रवी दुबे, टॉलिवूडमधून रॉकिंग स्टार यश, साई पल्लवी, एवढंच नव्हे तर मराठी मूवी इंडस्ट्रीमधून सुद्धा अजिंक्य देव, आदिनाथ कोठारे सारखी नावं पुढे आली. पॅन इंडिया नव्हे तर पॅन वर्ल्ड लेवलवरती रिलीज होणारी 2026 मधील विदाउट डाऊट सर्वात मोठी मूवी म्हणजे नमित मल्होत्राची रामायण. नमित मल्होत्राचे रामायण, ज्याला नितेश तिवारी द्वारा डायरेक्ट केले जाणार आहे. हा नितेश तिवारी ज्याने बॉलिवूडलाच नव्हे तर भारतातली पहिली 2,000 करोड रुपये कमवून देणारी मूवी बनवली, ती म्हणजेच दंगल. या व्यतिरिक्त नितेश तिवारीचं नोटेबल वर्क म्हणजे 2019 मध्ये आलेली सुशांत सिंग स्टारर छिछोरे. हा रामानंद सागरच्या रामायणानंतर ही पहिली अशी रामायण मूवी होणार आहे जी आपल्या डोळ्याचे पारणे फेडणार आहे आणि याची एक झलक आपण टीजरमध्ये बघितलेलीच आहे. तर बोलूया काय आहे नक्की नमित कुमारच्या रामायणामध्ये आणि काय आहे नमित कुमारचं व्हिजन. नमित मल्होत्राचे रामायण जिथे ॲक्च्युअल प्रोडक्शन 2023 मध्ये सुरू झालं आणि दिवाळी 2026 मध्ये याचा फर्स्ट पार्ट रिलीज होणार आहे आणि फर्स्ट पार्टचं ओव्हरऑल बजेट हे 1,200 करोड रुपये ठेवण्यात आलेलं आहे. फक्त फर्स्ट पार्टचं बजेट हे 1,200 करोड ठेवण्यात आलेलं आहे. आधी रामायण ही मूवी 3 पार्टमध्ये येणार होती, पण आताच्या न्यूजनुसार ही मूवी 2 पार्टमध्ये रिलीज होणार आहे. त्याचा पहिला पार्ट हा दिवाळी 2026ला आणि सेकंड पार्ट हा दिवाळी 2027ला रिलीज होणार आहे. याचं ओव्हरऑल बजेट हे 4,300 करोड रुपये ठेवण्यात आलेलं आहे, जे कुठल्याही भारतीय मूवीचं सर्वात जास्त आहे. रामायण मूवीच्या पार्ट 1 आणि पार्ट 2च्या ओव्हरऑल स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर पार्ट 1 मध्ये यंग प्रिन्स रामाचं जीवन, लग्न, वनवास आणि सीता माताचं होणारं अपहरण, तर पार्ट 2 मध्ये भगवान रामाकडून केल्या जाणाऱ्या सीतामातेचा शोध आणि रावण वध यावरती आधारित असू शकते. स्पेक्युलेशन हे पण आहेत की रामायण पार्ट 1 पार्ट 2 नंतर अजून एक मूवी ह्याच बजेटमध्ये बनणार आहे, ती म्हणजे हनुमान. हा म्हणजे 4,300 करोड मध्ये रामायण पार्ट 1, रामायण पार्ट 2 आणि हनुमान अशा 3 मूवीज बनवल्या जाणार आहेत. पण तुम्हाला भ्यायचं काही काम नाही, कारण की नमित मल्होत्रा हा स्वतः बोललेला आहे, गरज पडली तर हेच बजेट 3 पट होऊ शकतं, ते म्हणजे 12,000 करोड. म्हणजे तर पैशाचा अजिबात विचार केला जात नाही. नमित मल्होत्राला रामायण ही ग्रँड लेवलवरती रिलीज करायची आहे आणि तो त्याचेच प्रयत्न करतोय. म्हणजे तू स्वप्न पण काय बघितलं जर ते तू अवकातमधलं बघितलं. ज्या प्रकारे अवतार मूवीमध्ये जेम्स कॅमेरॉनने फ्युजन कॅमेराचा यूज केला होता, अगदी त्याच प्रकारे रामायण मूवीमध्ये ब्रह्मा AI चा यूज केला जाणार आहे आणि हा AI चा यूज खास डबिंगसाठी केला जाणार आहे. म्हणजे जेव्हा ही मूवी तमिळमध्ये डब केली जाईल तेव्हा कॅरेक्टरची लिप्स मुवमेंट ही तमिळमधलीच असणार आहे. जेव्हा मराठीमध्ये केली जाईल तेव्हा कॅरेक्टरची लिप्स मुवमेंट ही सुद्धा मराठीमधलीच असणार आहे. अशी ओव्हरऑल वर्ल्डमध्ये ही मूवी 30 ते 35 भाषांमध्ये डब केली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये कॅरेक्टरची लिप्स मुवमेंट ही त्या भाषेनुसारच असणार आहे. या व्यतिरिक्त अँटी एजिंगमध्ये आणि मोठ्या असुरांच्या शूटिंगमध्ये म्हणजे जस्ट लाईक लार्जर दॅन लाईफ मोठ्या असुरांच्या शूटिंगमध्ये सुद्धा ब्रह्मा AI चा यूज केला जाणार आहे. जस्ट लाईक जसं जेम्स कॅमेरॉनने अवतार मूवीमध्ये वेगवेगळे क्रिएचर शूट करण्यासाठी फ्युजन कॅमेराचा केला होता. आता मूवी कास्ट बद्दल जर बोलायचं झालं तर रणवीर कपूर ॲज अ भगवान राम, साई पल्लवी ॲज अ सीता माता, रवी दुबे ॲज अ लक्ष्मण आणि यश ॲज अ रावण. हे तर मोठं सर्वांनाच माहिती. तर अजून काही नावे समोर आली आहेत त्याबद्दल बोलूया आपण. तर मूवी कास्टमध्ये सनी देओल ॲज अ हनुमान, आदिनाथ कोठारे ॲज अ भरत, सौरभ सचदेवा हा ॲनिमल मधनं ॲज अ मारीच, अजिंक्य देव ॲज अ विश्वामित्र, हर्ष उत्तम ॲज अ अतिका जो रावणाचा सेकंड मुलगा होता, काजल अग्रवाल ॲज अ मंदोदरी, अरुण गोविल ॲज अ राजा दशरथ. हा रामानंद सागरच्या रामायणवाले भगवान राम इथं आपल्याला राजा दशरथ रूपात भेटणार आहेत, दिसणार आहेत. इंदिरा कृष्णने ॲज अ कौशल्या, लारा दत्त ॲज अ कैकेयी, रकुलप्रीत सिंग ॲज अ शूर्पणखा. सध्या तरी ऑफिशियली आपल्याला कॅरेक्टर्स बद्दल एवढीच माहिती आहे आणि यामध्ये मोठं बोलायचं झालं तर भगवान रामच्या रोलमध्ये आपल्याला रणवीर कपूर दिसणार आहे, रवी दुबे ॲज अ लक्ष्मण, आदिनाथ कोठारे ॲज अ भरत. पण शत्रुघ्नाच्या रोलमध्ये कोण येणार आहे अजून तरी आपल्याला कळलेलं नाही, अजून तरी ऑफिशियली झालेलं नाही. तर बस मित्रांनो, हेच होत्या रामायणवरती अपडेट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज.